काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर शहराची हद्दवाढ तसंच थेट पाईपलाईन संदर्भात माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सर्वच आमदार सत्ताधारी पक्षांचे असून सरकार हद्दवाढीबद्दल निर्णय घेईल असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनच्या वितरण व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेची असून प्रशासकांशी त्याबाबत चर्चा झाली असल्याचं सांगितलं। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आज केलेलं भाष्य, केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी निविष्ठा जीएसटी मुक्त करण्याची मागणी, काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, महाकुंभ मेळ्याच्या नियोजनातील अपयश, पालकमंत्री सहपालकमंत्री सत्ताधारी पक्षांमधील धुसफूस या मुद्द्यांवरील प्रश्नांना उत्तरं दिली। पाहुयात आमदार सतेज पाटील नेमकं काय म्हणालेत। कोल्हापुरातल्या जनतेनं महायुतीला भरभरून यश दिलेलं आहे। महायुतीचे आमदार इथं कार्यान्वित आहेत, त्यांनी तो योग्य तो निर्णय घ्यावा। मुश्रीफ साहेबांनी एक वक्तव्य केलं परवा की माझी देखील इच्छा आहे, मी देखील त्याचं समर्थनच करतो, मात्र काही लोक प्रतिनिधी या संदर्भात विरोध करतात, बोटची भूमिका घेतात। आता मी म्हणलं तसं महायुतीचं फुल मेजॉरिटी या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जनतेनं भरभरून अशी मतं महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना दिलेल्या आहेत। आता महायुतीच्या उमेदवारांची जबाबदारी आहे उद्याच्या कोल्हापूरच्या विकासाचा मॉडेल निर्माण करणं, विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं, ज्या कोल्हापुरात उणीवा आहेत त्या पूर्ण करणं आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असणारं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे। म्हणजे 200च्या वर आमदार असणारं सरकार आहे। त्यामुळं आता 5 वर्ष काय नेमकं घडणार आहे त्याची वाट कोल्हापूरकर बघतायत। खरं तर बंटी साहेबांना काय वाटतं, हद्दवाढ व्हावी की न व्हावी? नाही, मला वाटतं आता आमच्या हातात तो विषयच नाही ना। सत्तेत असणाऱ्या मंडळींनी तो निर्णय घ्यायचा आहे। सत्तेत असणाऱ्या मंडळींची भूमिका काय हे महत्त्वाचं आहे पहिलं, कारण की शेवटी सही त्यांची होणार आहे। सही त्यांची होणार आहे, जे सही करणार आहेत त्यांच्या भूमिका काय आहेत हे पहिले त्यांनी स्पष्ट करावं आम्हाला विचारण्यापेक्षा, कारण की मी म्हणलं तसं सगळे 10 आमदार त्यांचे आहेत। त्यामुळे तो निर्णय त्यांच्या स्तरावर त्यांची भूमिका काय हे पहिलं महत्त्वाचं आहे। त्यामुळे काय निर्णय घेतात त्याशिवाय आम्ही तरी काय बोलणार आता। म्हणजे वक्तव्य कुठलंही मी आज भूमिका घेणं किंवा नाही घेणं याच्यापेक्षा सरकारची सुस्पष्ट भूमिका, एक जण बोलतात एक जण दुसरं बोलत आहेत, त्यामुळे सगळ्यांनी एक वाक्यता त्यांच्यात नेमकी काय ही कळल्याशिवाय मी माझी भूमिका स्पष्ट करणं संयुक्तिक नाही। आज अनेक गावांमध्ये एवढं कमी मतदान झालं तेवढं जास्त झालं याच्या संदर्भातल्या संभ्रमावस्था आहेत। गावं येऊन पुढं सांगतायत की मतपत्रिकेद्वारे मतदान आमच्या गावातलं घ्यावं। मार्कडवाडीचा किस्सा आपण अख्ख्या देशानं बघितलेला आहे। तिथं लोकांची इच्छा होती की मतदान पेपरवर घ्यावं आणि करावं। मला वाटतं निवडणूक आयोगाने हे करायला हरकत नाही। हे विश्वासार्हता जर EVM आणि VVPATची या देशात अजून वाढवायची असेल तर मला वाटतं निवडणूक आयोगानं जे मुद्दे विरोधी पक्षांनी मांडलेले आहेत किंवा इतर सर्व पक्षांनी मांडलेले आहेत, पूर्वी 10 वर्षापूर्वी भाजप ते मुद्दे मांडत होतं आणि म्हणून मला वाटतं थोडं निवडणूक आयोगानं एक पाऊल उचलावं अशी आमची अपेक्षा आहे। आणि देशातल्या अनेक पक्षांनी निवडणूक आयोगाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की EVM VVPAT संदर्भातले जे काही त्यांच्या निदर्शनास आलेले आहेत त्या संदर्भात एक विस्तृत खुलासा व्हावा अशी अपेक्षा सामान्य लोकांनी केलेली आणि अनेक पक्षही करत आहेत। त्याचाच भाग म्हणून आज राज ठाकरेजींनी मला वाटतं वक्तव्य केलेलं आहे की टाकलेलं मत माझं कुठं जातं आहे हे गायब होतं आहे। ही भावना जर लोकशाहीमध्ये प्रबळ झाली तर निवडणुकांच्यावरचा विश्वास उडेल आणि म्हणून निवडणूक आयोगानं आत्ता तरी किमान EVM VVPAT हे सगळ्या पक्षांना एक देऊन टाकावेत, त्यांना ॲनालिसिस करू द्या किंवा त्यांचे टेक्निकल टीम बोलवून एकदा त्याच्यावर ते म्हणतात हॅकॅथॉन आम्ही घेतलेला आहे, परंतु मला वाटतं एकदा त्याच्यावर एक योग्य पद्धतीनं देशातल्या सगळ्या जनतेचा विश्वास बसेल अशी एखादी प्रक्रिया करावी निवडणूक आयोगानं अशी आमची अपेक्षा असणार। शेतकऱ्यांच्या GSTबद्दल चर्चा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आहे। शेती अवजारावरचा GST कमी व्हावा अशी शेतकऱ्यांची इच्छा प्रामुख्यानं त्या ठिकाणी। मध्यमवर्गीयांना कराच्या सवलती मिळायला पाहिजेत, कारण की या देशामध्ये आता मध्यमवर्गीयांची संख्या प्रचंड प्रमाणात, जो GST कलेक्शन या देशातला आपण बघतोय तो मध्यमवर्गीयांच्या खरेदीवरनंच कलेक्शन झालेलं ही आकडेवारी आता समोर आलेली। मग त्या मध्यमवर्गीयाला सवलत काय देणार आहेत का, किंवा GSTचे 1 किंवा 2च स्लॅब या पद्धतीचं काही नियोजन पुढच्या काळामध्ये येणार आहे काय? डॉलरची वाढती आलेख बघता अर्थकारण पूर्णपणे बिघडलेलं आहे।
हा डॉलर आणि रुपया याचा स्थिर ठेवण्यासाठी हजारो कोटी रुपये RBI आज ती स्थिरता करण्यासाठी देशाची या ठिकाणी लावते. त्याच्यामुळं अडचणीत आलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अडचणीत आहे. आता डावोसमध्ये जो जॉब इकॉनॉमिक सर्वे जगाचा जाहीर करण्यात आला, त्यात काही गोष्टी आलेल्या आहेत की पुढच्या 5 वर्षात कुठले जॉब्स या देशातले जगातले जाणार आहेत. त्याच्या दृष्टीनं केंद्र शासनाचं धोरण उद्याच्या भविष्यकाळात काय असणार आहे, असे अनेक विषय अपेक्षित आहेत. पालकमंत्री, सहपालकमंत्री अशी एक नवीन संकल्पना आलेली आहे. आता स आणि एक नेमून तेवढी अपेक्षा आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये आता, कारण की आता 5-6 जिल्ह्यामध्ये सहपालकमंत्री राज्यमंत्र्यांना त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे बेबनाव सरकारमध्ये त्या ठिकाणी मंत्रालयातलं कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. आज अनेक मंडळी मंत्रालय जातात, कुठलाही निर्णय होत नाहीत. कुठल्याही मंत्र्यांचा ऑफिसचा सेटअप पूर्ण झालेला नाही, कारण की मुख्यमंत्रीच त्याच्यावर निर्णय घेणार आहेत, कोण अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये असणार आहे. आणि म्हणून एकूण सरकार सुरू आहे का, तर सरकार बंद आहे अशी अवस्था सरकारची. पालकमंत्रीपदावर जर आपण त्या यादीकडं जर बारकाईनं बघितलं तर जिथं शिंदे गट आणि अजितदादांचे पालकमंत्री आहेत त्याच ठिकाणी फक्त सहपालकमंत्री काय बघायला मिळतात. भाजपचे जिथे पालकमंत्री आहेत तिथं मात्र सहपालकमंत्री काय योगायोग म्हणायचा? योगायोग नाही, ते सिस्टमॅटिक केलेलं प्लॅनिंग आहे, सिस्टमॅटिक कार्यक्रम आहे. ती थेट पाईपलाईनचं पाणी 53 किलोमीटरवरून आणणं हा प्रोजेक्टचा भाग होता. तिथून पुढची वितरण व्यवस्था ही 11 टाक्या पाण्याच्या त्या पूर्ण होणं, एकूण वितरण व्यवस्था करणं ही जबाबदारी महापालिकेची. मी परवा देखील कमिशनर मॅडमशी चर्चा केलेलं, एक 4 दिवसापूर्वी त्यांना कल्पना दिली आहे की ह्याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन हे काम व्यवस्थित होईल बघावं. प्रत्येक वॉर्डामध्ये आज पाणी पोचत नाही अशी अवस्था आम्हाला पाहायला या शहरामध्ये मिळते. म्हणजे पाणी आहे उशाशी आणि आम्ही धरण याला आणि आम्ही तो उपाशी अशी परिस्थिती कोल्हापूरकरांची झालेली. पाणी आहे परंतु त्याची वितरण व्यवस्था याचं नियोजन महापालिकेनं करावं. आणि हे सगळं कशामुळे 4 वर्ष महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत. कारभार हा खालच्या अधिकाऱ्यांच्या आणि ह्यांच्या सगळ्यांच्यावर या ठिकाणी. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे कमिशनरनी त्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी सुरळीत करायच्या. काय चर्चा सुरू आहे, काय नाही सुरू आहे हे जाहीर बोलणं संयुक्तिक नाही आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना त्या ठिकाणी मान्य असणार. साधारण कधीपर्यंत नवीन आज नाही, आज दिल्ली सगळे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची सध्या धामधूम त्या ठिकाणी चालू आहे आणि येणारं अधिवेशन आहे. आणि म्हणून मला वाटतं राज्यातले, मी परवा देखील वक्तव्य केलं की राज्यातले सगळे एकत्र बसून उद्याच्या भविष्यकाळात या संदर्भातलं नेमकी भूमिका पक्षाची काय असणार आहे हे स्पष्ट होईल. दिल्ली निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाही, मी म्हणू शकत नाही, तसं वक्तव्य मी करणं संयुक्तिक ठरणार नाही. मला वाटतं महाकुंभ हा आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा एक प्रसंग या देशामध्ये त्या ठिकाणी आला आहे. त्याला एक आध्यात्मिक पाठबळ आहे. आमची अपेक्षा आहे की तो इव्हेंट जागतिक पातळीवर घेऊन जाण्याच्या नादात या सामान्य माणसांच्याकडे दुर्लक्ष होतं. जागतिक पातळीवर काहीतरी आम्ही केलं हे दाखवायसाठी हा आमचा धार्मिक जो काही एक आमचा आध्यात्मिक धार्मिक वसा या देशाचा आहे तो कुठंतरी बाजूला जातो आहे का आणि सामान्य माणूस तिथं रुपळतो आहे का. VIP आज एक रील आम्ही बघितला, एक इन्फ्लुएन्सर्स कोणतरी आहे, त्यांचं नाव मला माहीत नाही, त्या सांगतायत की इथं गर्दी नाही आहे, एवढी चांगली व्यवस्था आहे VIPसाठी एवढे जगणे. आमची अपेक्षा तीच आहे केंद्राकडून आणि उत्तर प्रदेशच्या सरकारकडून. जशी VIP तुम्ही सगळी व्यवस्था केली आहे ती सामान्य माणसांसाठी करा. हा देश सामान्य माणसांचा आहे, हा देश सर्वसामान्य लोकांचा आहे, त्यांच्यासाठी या व्यवस्था कराव्यात म्हणजे या घटना घडणार नाहीत.